नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय नगर परिषद भरती आणि मनपा भरती या दोघांची एकत्र बॅच या ठिकाणी आपण घेतोय. मनपाचे जवळपास 31 ते 29 पदांची जाहिरात येते. हे नगर परिषदेची आणि मनपाच्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती निघतायत, पुढे निघत राहणार आहे. गट क असेल, गट ड असेल, या सगळ्यांसाठी विजयी भव बॅच चालू आहे. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकतात आणि आपला अभ्यास सुरू करू शकतात. अभ्यासकट्टा ॲप आहे, संपर्क नंबर तुमच्यासाठी आहे ज्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. बघा, आपण झालेले प्रश्न घेतोय मनपाला आणि नगर परिषदेला याआधी जे आलेले आहेत. वेगवेगळ्या विषयांचे प्रश्न, मराठी असेल, इंग्लिश असेल, जीके असेल, ते आपण कव्हर करतोय. आजचं सेशन त्या संदर्भात या ठिकाणी बघा. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे? नवी दिल्ली, बेंगलोर, कोलकाता, मुंबई. बघा, राष्ट्रीय रोड संशोधन संस्था म्हणूया आपण तिला. कोणत्या शहरात आहे, कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली हे ठिकाण आहे. येथे ही सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट आपल्याला आहे म्हणून सांगता येते. फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. बघा, तुम्हाला फाइंड द मिनिंग म्हटलेलं आहे, अर्थ सांगायचा आहे. जॉन हॅड टू बी बॅनिश फ्रॉम द कंट्री ड्यू टू करप्शन चार्जेस अगेन्स्ट हिम. आता बॅनिश फ्रॉम द कंट्री कशामुळे? त्याच्यावर करप्शनचे चार्जेस होते म्हणून त्याला देशामधून काय केलं? बॅनिश केलं, म्हणजे काढून टाकलं, हद्दपार केलं. त्याला काय म्हणतो आम्ही? इम्प्रिझन. आता इम्प्रिझन म्हणजे खरं तुरुंगात पाठवणे होतं. ड्राईव्ह अवे, सबस्टिट्यूट, क्लिअर्ड. बघा, 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. आणि हा जो पेपर आहे हा तलाठी भरतीला, ग्रामसेवक भरतीला, त्याच्यानंतर DMERला, GMCला, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला कामाला येणार आहे. परीक्षेचे नावं बदलतात. जीके त्याच लेवलचं, मराठी त्याच लेवलचं, गणित बुद्धिमत्ता त्याच लेवलचं असतं, हे लक्षात राहू द्या. आणि इंग्लिश सुद्धा तसेच. ड्राईव्ह अवे म्हणजे बॅनिश फ्रॉम द कंट्री. काय? ड्राईव्ह अवे असं आपण त्यास म्हणत असतो. पुढे येथे स्थित DNA फिंगरप्रिंटचं केंद्र आहे. बघा, DNA फिंगरप्रिंटचं केंद्र कुठे आहे? इंटरेस्टिंग आहे. बेंगलुरू, नवी दिल्ली, हैदराबाद, मुंबई. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. DNA फिंगरप्रिंट जे आहे त्याचं केंद्र हैदराबाद या ठिकाणी आहे. अत्यंत महत्वाचं असं हे शहर. तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा विकास होतोय. 5 जूनला कोणता दिवस? हा माहीतच असला पाहिजे. जागतिक एड्स दिन माहीत असावा. किती आहे? 1 डिसेंबर. जागतिक महिला दिन म्हणतोय मी, कधी आहे? 8 मार्च. जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक पुरुष दिन 5 जून. सर्वांना माहीत आहे जागतिक पर्यावरण दिन असं आपण यास म्हणतोय. पुढचा प्रश्न आपल्या समोर. भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? पहिले आम्हाला माहित आहे, तुम्हाला दुसरे विचारले. बघा, पॉलिटीवरचे वन लाईनर प्रश्न घेतले मी तुम्हाला. त्यामध्ये उपपंतप्रधानांवर एक प्रश्न टाकला होता. ओके, इथे तुम्हाला दुसरे विचारले. जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री. आणि त्यांचा कार्यकाळ तुम्हाला सांगता आला तर बेस्ट आहे. ते आहेत लाल बहादूर शास्त्री, दुसरे पंतप्रधान. पुढे जातोय. पिक द सिनॉनिम फॉर द वर्ड. रॅनशीट नावाचा शब्द दिलाय आणि याचा तुम्हाला सिनॉनिम सांगायचा आहे. फॉल, इन्व्हायटिंग, लाइकेबल, पॅलेटेबल. बघा, 6 नंबरचा प्रश्न आहे. रॅनशीट म्हणजे काय? रॅनशीट म्हणजे खराब असलेला, चुकीचा म्हणूया आपण त्याला, चुकीचा. मग चुकीचा साठी खाली शब्द काय? आता लाइकेबल म्हणजे आवडण्यासारखा, इन्व्हायटिंग म्हणजे एखाद्याला आपण इन्व्हाइट करतो आहे, निमंत्रण देतो आहे. रॅनशीट म्हणजे फॉल. रॅनशीट म्हणजे फॉल. पिक द राईट अँटोनिम फॉर द वर्ड. बघा, राईट अँटोनिम डिस्कॉर्डंट हा शब्द आहे. डिस्कॉर्डंट. आणि याच्यासाठीचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. बघा, इंग्लिशचे प्रश्न आणि हे अँटोनिम, सिनॉनिम्स तुम्हाला जितके जास्त वाचाल ना तेवढा फायदा होईल. हार्मोनियस, अनम्युझिकल, नॉयजी, कन्व्हर्जंट. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. डिस्कॉर्डंट म्हणजे काय? त्याला विसंवादी असं म्हणतो. ते कोऑर्डिनेट म्हणतो ना आपण, कोऑर्डिनेट. ते कोऑर्डिनेट न जमणं, संवाद न जमणं. पण त्याचा विरुद्धार्थी आहे फ्रेंडली असणं. काय? फ्रेंडली असणं म्हणजे मित्रत्वाचे संबंध वगैरे असणं. त्यासाठी शब्द आहे हार्मोनियस.
डिस्कॉर्डंटचा विरुद्धार्थी शब्द आहे हार्मोनियस. पुढे जातो आपण. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. बघा, तुम्हाला या ठिकाणी शब्द दिलाय. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. डिस्पाइज द टेस्ट ऑफ व्हाईट मिल्क, आय नेव्हर ड्रिंक इट. टू चेरिश समथिंग, टू आयडलाइज समथिंग ऑर समवन, टू ट्रेझर समथिंग, टू हेट ऑर डिटेस्ट समथिंग. बिकॉज आय डिस्पाइज द टेस्ट ऑफ व्हाईट मिल्क, आय नेव्हर ड्रिंक इट. डिस्पाइज. आता हे जे डिस्पाइज आहे त्याचा अर्थ काय होतोय? टू चेरिश समथिंग, टू आयडलाइज समथिंग, टू ट्रेझर समथिंग, टू हेट ऑर डिटेस्ट. आता डिस्पाइज म्हणजे काय माहिती का? एखाद्याबद्दल प्रेम. बिकॉज आय डिस्पाइज द टेस्ट ऑफ व्हाईट मिल्क, आय नेव्हर ड्रिंक इट. आता इथे तुम्हाला विचारलेलं आहे की आय नेव्हर ड्रिंक इट. ती जी टेस्ट आहे मिल्कची, व्हाईट मिल्कची, त्यामुळे मला ती आवडत नाही. मग आवडत नाही म्हणजे मी त्याचा तिरस्कार करतोय, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. आणि मग या ठिकाणी उत्तर काय येईल? टू हेट ऑर टू डिटेस्ट समथिंग. काय? टू हेट ऑर टू डिटेस्ट समथिंग असं त्याचं उत्तर येणार आहे. पुढे जातोय आपण. पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग. द मॅच हॅड टू बी पुट ऑफ ड्यू टू द रेन्स. आता पावसामुळे मॅच काय होते? पुढे जाते. त्याला इथे पुट ऑफ हा शब्द वापरलाय. कदाचित तुम्हाला पुट ऑफचा डायरेक्ट अर्थ जरी माहीत नसताना, फक्त पुढे जाणं हे जे पावसामुळे काय होऊ शकतं तर पुढे जाऊ शकते एवढं जरी तुम्हाला कळालं असतं तरी उत्तर येत होतं. टू पोस्टपोन, टू सेव्ह फॉर लेटर, टू एक्सटिंग्यूश, टू गेट टू द एंड ऑफ समथिंग. द मॅच हॅड टू बी पुट ऑफ ड्यू टू रेन्स. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पुढे जाणं म्हणजे काय? पोस्टपोन होणं. टू पोस्टपोन. टू पोस्टपोन म्हणजेच पुट ऑफ. पुढे जाण्यासाठी हा शब्द आहे. 10ची अंगी निघे ताकलोनी, एका मोले दोन्ही मागो नये. बघा किती भारी आहे. वृत्त तुम्हाला विचारलंय. 10ची अंगी निघे ताकलोनी, एका मोले दोन्ही मागो नये. काय? कोणतं वृत्त आहे? ओवी आहे ही, नववधू आहे, अभंग आहे, पादाकुलक आहे, काय आहे? थोडंफार असं जनरल नॉलेज असेल तर जमतं. हा एक अभंग आहे. अभंग आहे. आता अभंग कोणाचे प्रसिद्ध आहेत मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचंय. फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. देर वॉज अन ऑमिनस सायलेन्स ॲट द अदर एंड ऑफ द फोन. ऑमिनस सायलेन्स. होपफुल, चिअरफुल, फेवरेबल, सिनिस्टर, काय म्हणणार? तुम्हाला मिनिंग विचारलाय म्हणजे सिनॉनिमच विचारलाय थोडक्यात, आणि उत्तर त्याचं द्यायचं आहे. आता हे जे ओमिनस सायलेन्स असतं बघा, आता फोन चालू आहे आणि समोरचा व्यक्ती अचानकपणे असं म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये एकदम सायलेन्स आहे. कसा? ओमिनस म्हणजे काय? दुःख आहे काहीतरी. ओके, म्हणजे तो आनंदी नाहीये, तो होपफुल नाहीये, चिअरफुल नाहीये, फेवरेबल नाही. सिनिस्टर हा शब्द आहे त्यासाठी. काहीतरी अशुभ घटना घडलेली आहे तेव्हा तो शांततेत बोलणार आहे. कळतंय ना? सिनिस्टर, ओमिनस लक्षात घ्यावं लागेल. अतिनील किरण याद्वारे शोषली जातात. कशाच्या माध्यमातून? अतिनील किरण शोषली जातात. ओझोनचा थर, शोभमंडल, आयनांबर वरीलपैकी काहीच नाही. अतिनील किरणांना शोषणारे कोण? बघा, आपण म्हणतो ना ते त्या ठिकाणी छिद्र पडलं, आपल्या त्वचेवरती इफेक्ट करतात. काय करतात? ओझोन जे आहे ना, ओझोनचा जो थर असतो का तो त्या ठिकाणी गरजेचा असतो, आणि तो जर कमी झाला तर मग खाली आपल्या त्वचेसाठी घातक, पार कॅन्सर सारखे आजार करणारे सुद्धा इफेक्ट होतात. ओझोनचा थर किती किलोमीटर पासून किती किलोमीटर पर्यंत आहे ते मला सांगायचं आहे. तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे. खालील शब्दाचा समास ओळखा. चूकभूल. चूकभूल हा शब्द आहे. कर्मधारय, वैकल्पिक, द्विगु, अव्ययीभाव. काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी? चूक आणि भूल दोन्ही शब्द जर बघितले ना तुम्ही सारखीच. चूकही तितकाच महत्वाचा आहे, भूलही तितकाच महत्वाचा. एकतर चूक होईल किंवा भूल होईल. हे जे किंवा आहे ना, किंवा हे तुमचं उत्तर आणून देत आहे. दोन्ही शब्द महत्वाचे असेल. द्विगुमध्ये तर पहिलं पद हे संख्या विशेषण पाहिजे. अव्ययभावामध्ये पहिलं पद महत्वाचं पाहिजे. जमत नाही, वरचे दोन राहिले. किंवा असेल ना विकल्प आहे. वैकल्पिक हा शब्दच आलाय विकल्पापासून. हे आधी हे डोक्यात राहू द्या तुम्ही. विकल्पापासून वैकल्पिक हा प्रकार बनलाय. द्वंद्व म्हणजे
द्वंद्व युद्ध दोन्ही तितकेच महत्वाचे असलेले द्वंद्व. ओके, पुढे जातोय. स्वामी विवेकानंदांनी वेदांतावर चिंतन केले या वाक्यातला काळ ओळखा. आता काळ विचारला, काळ कशावरून ओळखायचा असतो? काळ क्रियापदावरून ओळखायचा असतो. हे तुम्हाला माहित असेल तर तुमचं उत्तर मग पटकन येतं. तुम्हाला काहीच बघायचं नाही, बस केले बघायचंय. साधा भूत, अपूर्ण भूत, पूर्ण भूत, रीतीभूत, कोणतं भूत आहे? आता बरं, इथे संयुक्त क्रियापद आहे का? चिंतन हे क्रियापदाचं काही धातू साधित आहे का? नाहीये, म्हणजे साधं क्रियापद आहे. एकेरी, याला मी एकेरी शब्द देतो. क्रियापद दोन प्रकारचे असतात, एक संयुक्त क्रियापद असतं आणि एक साधं म्हणूया, एकेरी म्हणूया. म्हणजे संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद असतं. तसा असेल तर तो साधा काळ कधीच नसतो. पण जर एकेरी क्रियापद असेल तर तो नेहमी फक्त साधाच काळ असतो, साधा भूतकाळ. हे पक्क डोक्यात ठेवा. एकेरी क्रियापद असेल तर तो नेहमी साधा काळ असतो. तो मग साधा भूत असेल, वर्तमान असेल, भविष्य असेल. भारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? JRD टाटा, अजय अहुजा, कॅप्टन गोपीनाथ, संजय गांधी. विमानाचा परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती तुम्हाला विचारली आणि ती होती JRD टाटा. वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती. कोणत्या घटनात्मक दुरुस्तीने मतदानाचं वय 21 पासून 18 पर्यंत कमी केलं? 23, 52, 61, 78. मतदानाचं वय 21 पासून 18 पर्यंत कमी करणारी घटना दुरुस्ती कोणाच्या काळात झाली आहे? राजीव गांधींच्या काळात झाली आहे. आणि कधी झाली आहे हाही विषय आहे. या दोन गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. त्या घटनादुरुस्तीचं हे होतं, क्रमांक होता 61वी घटनादुरुस्ती. ओके, पुढे जातोय. पुढील योग्यरित्या जुळलेलं काय नाहीये? सॉरी, प्रश्न चुकलाय हा. आयडेंटिफाय द वर्ड दॅट्स ऑपोजिट इन द मिनिंग टू द वर्ड लॅविश. लॅविशचा ऑपोजिट मिनिंग विचारलाय तुम्हाला. बघ, लॅविश. अर्थी, ओव्हरबोर्ड, स्टिंगी, सुपेरियर, स्टिंजी. सॉरी हा, याला स्टिंजी म्हणतात. लॅविश म्हणजे उधळ्या. उधळ्या म्हणजे काय? अफाट खर्च करणारा. आणि जो खर्च करत नाही त्याला आम्ही स्टिंजी म्हणतो, त्याला आम्ही कंजूष म्हणतो. ओके, लॅव्हिशचा स्टिंजी हा विरुद्धार्थी शब्द आहे. लॅव्हिश, स्टिंजी लक्षात ठेवायचंय. योग्यरित्या न जुळलेली जोडी तुम्हाला विचारली आहे. बिहू गीत आसाम, बिहू म्हटले. बाउल पश्चिम बंगाल, रासलीला UP, कोळी गुजरात. कोळी गीत म्हणजे गीत आहे थोडक्यात, संगीत प्रकार आहे हे. आणि तुम्हाला जोड्या विचारल्या, काय कोणती जुळलेली नाही असं विचारलंय. बघा, बिहू म्हटलं की आसाममध्ये आहे हे आपल्याला माहितच असतं. बाउल हा प्रकार पश्चिम बंगालमध्ये, रासलीला UP मधली प्रसिद्ध आहे, कोळी गीत महाराष्ट्रात आहे, गुजरातमध्ये काय गरबा आहे. उत्तर 4 तुमचं आलं पाहिजे. पुढे जातोय. फाइंड द वर्ड क्लोजेस्ट इन मिनिंग टू द वर्ड प्रोफाउंड. बघा, प्रोफाउंडचा जवळचा शब्द विचारलाय. लार्ज, नॉईज, इंटेन्स, सर्च एव्हरीवेअर, लॉस्ट. प्रोफाउंडचा क्लोजेस्ट. प्रोफाउंड म्हणजे काय? पहिला मुद्दा तो सांगावा. बघा, गहन म्हणतो आपण. गहन, एखादी गहन गोष्ट आहे, एखादं गूढ आहे, एखादं आतमध्ये जाऊन आपल्याला शोधायचं आहे, तीव्र आहे, त्याच्यासाठी काय? लार्ज नॉईज, आवाज नाही येतो, सगळीकडे शोधणं नाही, हरवणं नाही. इंटेन्स, तीव्रता, गहनता एखाद्या गोष्टीमध्ये जी असते ना, त्याला आम्ही प्रोफाउंड म्हणतोय, त्याला आम्ही इंटेन्स म्हणतोय. पुढे जातो मी. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये छतावर जमणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणं अनिवार्य आहे? कोणतं राज्य आहे जिथे जे छतावरचं पाणी आहे ना त्याची साठवण केली पाहिजे? मग त्यासाठी ते जल पुनर्भरण नावाची ती पद्धत आहे. घराच्या खाली त्याला साठवायचं आणि ते कंपल्सरी करणार राज्य जम्मू काश्मीर, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू. कोणत्या राज्यात आहे? थोडंसं चालू घडामोडीचा हा प्रश्न म्हणू शकता तुम्ही. चालू घडामोडी, भूगोल दोघांनाही कव्हर करतो. तामिळनाडू हे ते राज्य आहे, त्या ठिकाणी ही कंपल्सरी आहे. ज्या गावचे बोरी त्याच गावच्या बाबळी म्हण आहे, सोपी आहे. एकाच गावातले लोक परस्परांना चांगले ओळखून असतात. बोरी बाबळीची झाडं गावात लावावीत. मूर्ख माणसांचे मूर्ख लोकांबरोबर जमू शकते. हरवलेली वस्तू जवळपास असलेल्या लक्षात आणणे, सर्वत्र शोधत राहणे. झालंय, विषय क्लोज आहे. एकाच गावातले लोक परस्परांना चांगले ओळखतात.
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, असं आपण या ठिकाणी म्हणतोय. व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा. बघा, शुद्ध वाक्य कोणतं आहे? संगणकामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. आज मला एक नवीन गोष्टीचा साक्षात्कार झाला. मुलांनी उत्तरपत्रिका नीट तपासून बघितली पाहिजे. भारत एक सामर्थ्यवान देश बनला आहे. तुम्हाला असं ते बघताना वाचताना लगेच नाही राव, हे तो गलत आहे. बघा, साक्षात्कार तुम्हाला लगेच कळते, अरे गलत आहे. तुझं साक्षात्कार त्यातला तू क्षा असा पाहिजे. उत्तरपत्रिका इथे प्रतिका म्हटलं, इथे पत्रिका असा पाहिजे होतं. बरोबर आहे. पुढे सामर्थ्यवानचं इथे सा पाहिजे होतं. म्हणजे तिन्ही चुकले. संगणकामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली, असे प्रश्न आहे ना थोडे TCS IBPS मध्ये हे वाढलंय जास्त. शुद्ध वाक्य वगैरे असे तुम्हाला जास्त येतील टाइप्स. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. आणि मी जे लेक्चर घेतोय ना, प्रश्नपत्रिका या जर नीट केल्या ना, तुम्हाला सगळंच कळायला लागतं की अरे मला काय वाचायचंय. ते कळालं की मग तुम्हाला कोणाला काही विचारायची गरजच नाहीये. ओ बेड ॲट लास्ट आय कॅन बी विथ यू. बघा, हायपरबोल, पर्सॉनिफिकेशन, एपोस्ट्रॉफी, ऑक्झिमोरॉन कोणता अलंकार आहे? 24 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता या ठिकाणी जर बघितलं, ओ बेड ॲट लास्ट आय कॅन बी विथ यू. आता इथे खरं आहे ना, इथे विरोधाभास आहे. काय विरोधाभास आहे या वाक्यामध्ये? पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतनागुणिक्ती म्हणतो आपण, निर्जीव वस्तूला सजीव काहीतरी हे करायचंय. हायपरबोल नाही, ऑक्झिमोरॉन नाही, एपोस्ट्रॉफी हा अलंकार या ठिकाणी. ओ बेड ॲट लास्ट आय कॅन बी विथ यू. महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, राधानगरी विचारलाय, जिल्हा विचारलाय. नाशिक, पुणे, रायगड, कोल्हापूर राधानगरी वन्यजीव अभयारण्य म्हणतोय आपण त्याला. 25 नंबरचा प्रश्न आहे, कोल्हापूर या ठिकाणी हे अभयारण्य आहे. फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. माय फादर वॉज एक्स्टॅटिक ॲट माय एक्झाम रिझल्ट्स. आता या ठिकाणी जर बघितलं, मी हे जे करतोय ती मी एक्स्टॅटिकला या ठिकाणी अंडरलाईन करतोय, हायलाइट करतोय. डाऊटफुल, डिसअपॉइंटेड, जॉयफुल, ट्रबल, तुम्हाला मिनिंगच विचारलं ना. माय फादर वॉज एक्स्टॅटिक ॲट माय एक्झाम रिझल्ट्स. माझी वडील जे आहे ना, माझा जो एक्झाम रिझल्ट आहे त्याबद्दल आनंदी होते. आनंदी होते म्हणजे काय? जॉयफुल होते. जॉयफुल हा शब्द आहे आनंदासाठी, तो महत्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवावा लागेल. पुढे जातोय, आपल्याशी दोर गवाक्षी मानुनी तुळशीदास, सर्पा पकडूनी चिडून गेला प्रियदर्शनास. अलंकार ओळखा असं म्हटलं. आता काय, सर्पाला पकडून गेला हा प्रियदर्शनाला. बरोबर. आता असं घडतंय म्हणजे काय होतंय? स्वभावोक्ती, व्यतिरेक, अर्थांतरन्यास, भ्रांतिमान. त्याला वाटलं अरे साप आहे म्हणजे दोरीचे, दोर इथे वरती दोर हा शब्द, तो दोर समजू त्या सापालाच पकडून गेला वर. आता मग असं जर होत असेल, त्याला काय झालंय? भ्रम झालाय. ओके, आपण काहीतरी दोर पडलेली बघतो, आपलं वाटतं अरे साप आहे काय, भ्रम होतो, त्याला भ्रांतिमान. भ्रांत आम्हास पडे अशी एक कविता आहे. भ्रांतिमान अलंकार असं त्याला म्हटलं जातं. पुढील पैकी कोणतं युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ नाही? आता हे फार चर्चेत आहे. मी याच्यावर तुमचे लेक्चर्स घेतोय, ते बघा, आम्ही टाकले तुमचे ॲपलाईट, त्याचे बेसिक लेक्चर अपलोड केलंय, त्याच्यावरचा PDF अपलोड केलाय, त्याच्यावरचा टेस्ट पेपर अपलोड केलाय. फतेपूर सिक्री, कान्हा राष्ट्रीय उद्यान, एलोरा लेणी, एलिफंटा लेणी काय येत नाही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये. युनेस्कोचं 44 नंबरचं जागतिक वारसा स्थळ म्हणून कशाला घोषित केलं युनेस्कोने, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. बघा, फतेपूर सिक्री आहे. एलोरा तर एकदम पहिल्या वर्षीच 1983लाच अजिंठा सोबत हे केलंय त्यांनी. एलिफंटा लेणी सुद्धा यामध्ये आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान नाही. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द अशुद्ध कोणता आहे? पदाधिकारी, शुभचिन्ह, धूमकेतू, वस्तू विनिमय. थोडा अभ्यास असेल ना तर पाहिल्याबरोबर कळतं का अरे इधर तो गेम आहे. पदाधिकारी बरोबर आहे, शुभचिन्ह बरोबर आहे, धूमकेतू बरोबर आहे. वस्तू विनिमय चुकलाय. कसा पाहिजे? वस्तू विनिमय, वी नी तर इथे वीरस्व पाहिजे.
वस्तू विनिमय, वस्तूचा तू दीर्घ असेल, पण तो वी जो आहे ना त्या ठिकाणी घोळ झालाय. वस्तू विनिमय लक्षात ठेवायचं आहे. पुढे जातोय. अल निनोच्या विरुद्ध परिणामाला काय म्हणतो? बघा, एकामुळे काय होतं, पाऊस जास्त पडतो आपल्याकडे, आणि एकामुळे दुष्काळ पडतो. मग यातला अल निनो काय पाऊस आणतो की घेऊन जातो? ला निना, नो निनो, निनो सा निनो. उत्तर देता आला पाहिजे. किती बेसिक प्रश्न आहे, भूगोलावरचा आहे हा. अल निनोचा विरुद्धार्थी जो आहे शब्द तो ला निना असा आहे. आणि याच्या मागे अर्थ आहे, याच्या मागे कन्सेप्ट आहे, ते आपल्याला माहिती असले पाहिजे. त्या भूगोलामध्ये डिटेलमध्ये आपण बघितलेले आहेत. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. नवीन बॅच नगर परिषद आणि मनपा भरतीचे आपण सुरू केली. ज्यांना नगर परिषदेचे फॉर्म भरायचे आहे किंवा मनपाचे एक्झाम द्यायचे आहे सरळ सेवेच्या, त्यांच्यासाठी ही विजयी भाऊ बॅच आहे. अभ्यासकट्टा ॲपवर जाऊन तुम्ही घेऊ शकतात. काही अडचण असेल तर स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसतोय 9673708085 यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तिथे लिंक मागवू शकतात. आणि यस, तुम्हाला बॅच घेतल्यानंतर रेकॉर्डेड सेशन भेटेल. सध्या लाईव्ह नाही चालू, पण लाईव्ह पुढे होतील. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला याच्यात नोट्स भेटतील, PYQचे लेक्चर्स भेटतील, PYQच्या PDF सुद्धा भेटतील, आणि टेस्ट पेपर सुद्धा भेटतील. खूप सारं मटेरियल तुम्हाला या ठिकाणी भेटेल. बॅच जॉईन केल्याबरोबर 1000पेक्षा जास्त लेक्चर्स तुमच्यासाठी त्या ठिकाणी अनलॉक होतील, जे की तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघता येईल. चला, लगेच जॉईन व्हा. आपल्या मित्रांना हे लेक्चर शेअर करत चला. खूप जणांचे मेसेज येत होते, त्यामुळे मी मनपा भरतीची PYQ सेशन, नगर परिषदेचे PYQ सेशन सुरू केले आहे, आणि तुमचा चांगला रिस्पॉन्स राहील असं मला वाटतंय. थांबूया. धन्यवाद.